सीनियर KGचा सँड ऑफ होता, निरोप समारंभ. तर त्यानिमित्ताने शाळेमध्ये दाल खिचडा बनवण्याचा प्लॅन झाला. तर मस्त चूल पेटवली होती, सगळ्या डाळी घेतल्या. पहा, तेल आहे, तमालपत्र, तूप, कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो इत्यादी जे दाल खिचड्यासाठी लागतं ते सगळं साहित्य. सर्वप्रथम चूल पेटवून घेतली, त्यावर पातेलं ठेवलं, तेल तापवलं. तापवलेल्या तेलामध्ये टाकलेलं आहे तमालपत्र आणि त्या लाल मिरच्या, ज्या गोटी मिरच्या असतात त्या मिरच्या टाकल्या. त्यामध्ये आता पूर्ण ते हलवून घेतलं, जेणेकरून एक स्मोकी फ्लेवर त्याला येऊ शकतो किंवा येईल. त्यामुळे थोडासा टाकलेला आहे आता पुदिन्याने एक छानसा फ्लेवर त्याला येतो आणि एक भाताला एक चांगली वेगळी टेस्ट येते. याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं, शहाजिरे टाकलेले आहेत. पहा, थोडी जी आहे आपली मोहरी ती थोडी जास्त टाकलेली आहे, जेणेकरून एक तडतडली ना तर त्याचा एक स्वाद चांगला येतो. तर ती पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे छान पद्धतीने पूर्ण व्यवस्थित मिक्स केलं मस्त, जेणेकरून त्याचा तडका चांगला बसेल. आता त्याच्यामध्ये जात आहे हा कांदा आहे जो हा थोडासा लांब उभा चिरून घेतला होता, जेणेकरून त्याची टेस्ट पण वाढते आणि दिसायला पण ते चांगलं दिसतं, दाताखाली जास्त येत नाही. चवीप्रमाणे मीठ टाकलं. आता एकदम ते छान असं एकजीव करून घेतलं, जेणेकरून दाताखाली यायला नको किंवा ते छान तेलामध्ये ते मिक्स व्हावं. टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करून घेतले. टोमॅटो टाकल्यानंतर ते जरा मऊ पडेपर्यंत ते जरा छान असे शिजवून घेतले. आणि आता पाहू शकता तुम्ही त्यामध्ये टाकलेला आहे हिरवा मटार हा फ्रोझन होता, तर तो तसाच टाकलेला आहे, जेणेकरून त्याचं पाणीही सुटतं आणि तेलामध्ये तो जरा छान एकजीव पण होतो. तुम्ही ते पाहू शकता. आम्ही दोघी-तिघीजणी भात करत होतो, त्याच्यामुळे मग दोघी-तिघींचे हात येतात त्याच्यात. हळद टाकली, लाल तिखट टाकलं, तवा पुलाव टाकलेला आहे, बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि पाणी टाकलं. पाणी टाकून एक उकळी येऊन त्याच्यामध्ये ज्या डाळी होत्या, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, ह्या डाळी सगळ्या अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे, कारण भात थोडा जास्त होता. आणि उकळी आल्यानंतर शेवटी तांदूळ टाकला आणि भात हा नंतर असा झालेला आहे दाल खिचडा. तुम्ही पाहू शकता. ही छोटी रेसिपी होती, कशी वाटली नक्की सांगा. बाय.